कधी कधी निसर्ग आधीच आपली परीक्षा घेतो, मग बक्षीस देतो. पहिल्या दिवसाची सुरुवात तर झाली होती. लेट्स स्टार्ट. तर फायनली मित्रांनो आपली कोकण डायरीज 3 सिरीज सुरू झालेली आहे. बॅकग्राऊंड म्युझिक. पण पुढच्या काही तासात निसर्ग आमच्यासाठी काय ठेवून बसलाय याची कल्पना कोणालाच नव्हती. सर्व पहिल्यांदाच ट्रेक करणार होते. पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये कॉमन होते, ती म्हणजे एक्साइटमेंट. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, याला लिंगांचा डोंगर असं नाव का असेल? समोर दिसणारा हा संपूर्ण कातळ शिवलिंगासारखा दिसतो आणि अगदीच समोरच मार्लेश्वराचं मंदिर, म्हणून कदाचित गावकऱ्यांनी याचं नाव लिंगांचा डोंगर असं ठेवलं. सुरुवातीला सगळे फुल एनर्जीमध्ये होते. कोणी रील्स करत होतं, कोणी फोटो, कोणी पुढे धावत होतं आणि काही जण अजून किती राहिलं हेच विचारत होते. आणि मग पहिल्या अर्ध्या तासात माझा माईक गेला. बोललो आता सगळं संपलं, आपला ब्लॉग राहिला. पण खरं सांगू, कधी कधी जे प्लॅनिंगमध्ये नसतं ना, तेच सर्वात सुंदर असतं. कारण त्या दिवसानंतर मी कॅमेरापेक्षा त्या क्षणांमध्ये जास्त जगायला शिकलो. आता रस्ता थोडा कठीण व्हायला लागला, श्वास वाढत होता, पण वर काय दिसणाऱ्याची एक्साइटमेंट त्याहूनही मोठी होती. शेवटी 2-3 तास चालून आम्ही वरती पोहोचलो आणि समोर फक्त धुकं. पहिल्या 2 मिनिटात कोणी काहीच बोललं नाही. इतकं चाललो, एवढा ट्रेक केला आणि वरती येऊन काहीच दिसत नव्हतं, फक्त धुकं. त्या दिवशी सह्याद्रीने एक गोष्ट शिकवली, तो घाई करणाऱ्यांना कधीच काही दाखवत नाही. आणि अचानक वारा सुटला, धुके हळूहळू बाजूला व्हायला लागले. फक्त एवढ्यासाठीच आम्ही एवढा ट्रेक केला होता. काही दृश्य व्हिडिओमध्ये मावतात, पण काही आयुष्यभरासाठी मनात राहतात. मन भरलं होतं, पण आता खाली पण उतरायचं होतं. घरी पोहोचेपर्यंत सगळ्यांची बॅटरी लो झाली होती, पण आमच्यातले 2 मास्टरशिप फुल अजून पण एनर्जीमध्ये होते. आम्ही ठरवलं की आज भजी बनवायची. एकाने पीठ केलं, दुसऱ्याने कढाई सांभाळली, बाकीच्यांनी नेहमीप्रमाणे फक्त आणि फक्त टाइमपास माझ्यासारखा. कोण बघतो मला? स्टार्ट करूया. स्टार्ट. बॅकग्राऊंड म्युझिक चालू करा. माझा राया बोला, माझा राया माझ्यावरी त्याची वडी माया. गो माझा राया हो. पशा पूर्ण म्हणा. ए दादा दादा ऐक ना. हाताने काढ ना, हाताने. हाताने काढायला दादा दादा. हे दोघांना लावूया. नाही तू काढ रे. खरं सांगू, त्या रात्री मोठं असं काहीच नव्हतं. ना रिसॉर्ट, ना हॉटेल, ना कोणती लक्झरी. फक्त पावसाचा आवाज आणि ती गरम भजी आणि आपली माणसं. कधी कधी हॅपीनेस एवढं सिम्पल असतं ना, पण आपणच ती कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. आम्हाला वाटलं आजचा दिवस संपला, पण खरं सरप्राईज तर उद्याची सकाळ घेऊन येणार होतं. कारण उद्या आम्ही जाणार होतो कोकणातल्या अजून एका अविश्वसनीय जागी.